Hello friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. फ्रेंड्स, आपण या चॅनलला क्लास 8 चे 2 सब्जेक्ट स्टार्ट केलेले आहेत, सब्जेक्ट मॅथ्स अँड सब्जेक्ट सायन्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट मॅथ्स बघणार आहोत. आपण सब्जेक्ट मॅथ्सचा चॅप्टर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे आणि त्याचबरोबर चॅप्टर सेकंडला सुद्धा स्टार्ट केलेला आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर सेकंडचा एक न्यू टॉपिक बघत आहोत, angles formed by parallel lines and transversal. angles formed by parallel lines and transversal म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला विजिट करा. अँड विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. चॅप्टर सेकंड, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. यामध्ये टॉपिक बघतो आपण अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे 2 पॅरलल लाईन्स गिवन आणि त्यावरून ट्रान्सव्हर्सल जाते त्यावेळेस कोणकोणते अँगल्स फॉर्म होतात, म्हणजे कोणकोणत्या अँगलच्या पेअर फॉर्म होतात. करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यानंतर अल्टरनेट, इंटेरियर, angles in linear pair, angles in linear pair, vertically opposite. बघा, 2 पॅरलल लाईन्स वरून जेव्हा ट्रान्सव्हर्सल जाते त्यावेळेस तिथे पेअर ऑफ अँगल्स फॉर्म होतात. तर ते त्यामध्ये टाइप्स होते, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट, इंटिरियर, अँगल्स इन लिनियर पेअर, व्हर्टिकली अपोजिट. तर हे काय आहे, कसे आहे, तर आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं करस्पॉन्डिंग, अल्टरनेट, इंटेरियर हे कसे काढायचे हे बघितलेलं होतं. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जी मेथड यूज केली तीच मेथड आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला यूज करायची आहे. फक्त काय करायचं आहे, आपल्याला ह्या कॉन्ग्रुएंटचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे? कॉन्ग्रुएंट. हे साईन कशाचं आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. बघा, फर्स्टली आपण करस्पॉन्डिंग अँगल बघूया. आपल्याला काय करायचं आहे? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फाइंड करायचे. करस्पॉन्डिंग अँगल फाइंड करायची मेथड बघा. यम ह्या लाईनवर जेवढे अँगल्स आहेत तेवढे करस्पॉन्डिंग अँगल यन लाईनवर मिळेल. यम लाईनवर जेवढे अँगल्स आहेत त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कुठे मिळेल? नेक्स्ट लाईनवर, लाईन यनवर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अँगल ए, जेवढे अँगल्स आहेत तेवढे अँगल्स लिहून घ्या. अँगल बी, अँगल सी, अँगल डी. त्याचे करस्पॉन्डिंग अँगल बघायचे आहेत. बघा, हा अँगल हे कोणत्या साईडला आहे? ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला. मग त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आपल्या लेफ्ट साईडलाच बघावे. लाईन यम दिसते तुम्हाला. हा लाईन यमच्या वर आहे ए की खाली आहे? तर हा यम लाईनच्या वर आहे. म्हणजे अँगल एचा करस्पॉन्डिंग अँगल एच. त्यानंतर बी. बघा, त्यानंतर येतोय बी. बी हा ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला आहे. म्हणजे त्याचाच करस्पॉन्डिंग अँगल कुठे मिळेल? ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला. मग अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल इथे राहील अँगल ई. बी हा लाईनच्या अप्परला आहे तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल नेक्स्ट लाईनच्या अप्परला बघावं लागेल म्हणजे अँगल ई आपण लिहिलं आहे. आता अँगल सी दिसतोय. अँगल सी कुठे आहे? ट्रान्सव्हर्सलला राईट साईडला. म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल राईट साईडलाच मिळेल नेक्स्ट लाईनवर. सी हा यम लाईनच्या लोअर लाईन म्हणजेच आपल्याला यनच्या लोअरला बघावे लागेल अँगल एफ. आता राहिलं अँगल डी. अँगल डीचा करस्पॉन्डिंग अँगल अँगल जी. बघा, आपल्याला हे सगळ्यांच्या मदत लिहावं लागेल कॉन्ग्रुएंटचं साईन. तर हे का बरं? बघा, कारण की जेव्हा पॅरलल लाईन्सवरून ट्रान्सव्हर्सल जाते तेव्हा त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगलची जी पेअर असते ते काय असतात? इक्वल असते. म्हणजे जे 2 अँगल्स आहेत अँगल ए आणि अँगल हे काय असतात? इक्वल असतात. अँगल एची जर 80 डिग्री व्हॅल्यू असेल तर अँगल एचची सुद्धा काय असते? 80 डिग्री व्हॅल्यू असते. आणि जर तुम्हाला अँगल ए दिलेला असेल आणि एच काढायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की पॅरलल लाईन्स आहे त्यावरून जाणारे ट्रान्सफर आहे त्यामधले करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? इक्वल. समजा बी हा 70 डिग्री आहे. तर बी हा 70 डिग्री आहे आणि अँगल ईची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुम्ही हे प्रॉपर्टी यूज करून तुम्ही अँगल ईची व्हॅल्यू फाइंड करू शकता. कारण की अँगल बी हा 70 डिग्री आणि हे दोन्ही करस्पॉन्डिंग आहे. पॅरलल लाईनमुळे काय कॉन्ग्रुएंट आहे. तर ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. यानंतर बघूया आपण इंटिरियर अँगल्स.
इंटिरियर अँगल्स. बघा इंटिरियर अँगल्स कोणकोणते आहे? इंटिरियर अँगल्स आहेत अँगल डी अँड अँगल एच. त्यानंतर आहे अँगल सी अँड अँगल ई. हे काय 4 इंटिरियर अँगल्स आहे. आणि इंटिरियर अँगल्स कसे फाइंड करायचे तुम्हाला माहिती आहे. अँगल डीचा इंटिरियर अँगल फाइंड करायचा असेल तर त्याच्याच साईडला असतो. हा डी ज्या साईडला आहे त्याचा इंटिरियर अँगल त्याच साईडला मिळतो. म्हणजे अँगल डीचा इंटिरियर अँगल काय असतं? अँगल एच. पण यामध्ये प्रॉपर्टी वेगळी आहे. यामध्ये काय मिळते? ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ती काय ते 180 डिग्री. 180 डिग्री. त्याचप्रमाणे बघा इथे अँगल सी आहे. अँगल सीचा इंटिरियर अँगल काय मिळतो? अँगल ई. त्याच साईडला अँगल सी ज्या साईडला आहे त्याच साईडला. बघा तर इथे काय म्हणते? इथे दोन लाईन पॅरल असल्यामुळे इथली प्रॉपर्टी थोडी वेगळी आहे. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर काय येते? ती 180 डिग्री. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायच्या वेळेस यूज करायच्या आहे म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. इंटिरियर अँगलमध्येच काय दोन्ही इंटिरियर अँगलची जी ॲडिशन असते ती काय असते? 180 डिग्री. बघा यानंतर बघूया अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स कसे फाइंड करायचे ते आपल्याला माहिती आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओला आपण शिकलेलो आहे. अल्टरनेटचे 2 टाईप्स आहेत. इंटेरियर एक्सटेरियर. तर इंटेरियर अल्टरनेट कोणते बघूया. इंटेरियर अल्टरनेट आहे त्याची फर्स्ट पेअर आहे अँगल डी आणि अँगल ई. अँगल डी अँड अँगल ई. तर 2 लाईन्स पॅरलल असल्यामुळे हे अँगल डी आणि अँगल ई काय आहे? कॉन्ग्रुएंट. मध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगलची जी पेअर आहे ती काय असते? कॉन्ग्रुएंट. म्हणजे जेवढी व्हॅल्यू अँगल डीची असेल तेवढीच व्हॅल्यू अँगल ईची सुद्धा राहणार. आता नेक्स्ट आहे अँगल सी अँड अँगल एच. म्हणजे अँगल सीचा अल्टरनेट येतो अँगल एच. हे सुद्धा काय कॉन्ग्रुएंट. का बरं? कारण की गिवन लाईन काय ह्या ज्या लाईन्स आहेत त्या काय आहे? पॅरलल आहे म्हणून. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल बघायचे. बघा ए बी एफ जी हे 4 एक्सटेरियर अँगल आहेत. याचे अल्टरनेट म्हणजेच काय 2 गिवन आहे तर 2 गिवनची अल्टरनेट फाइंड करायचे. अँगल ए आहे याचा अल्टरनेट काय राहील? अँगल एफ. आणि अँगल बी आहे याचा अल्टरनेट राहील अँगल जी. हे दोन्ही अँगल्स आहेत अँगल ए अँगल बी. अँगल एचा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल एफ आणि अँगल बीचा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल जी. हे बघा इथे सुद्धा आपल्याला कॉन्ग्रुएंटचं साईन द्यावं लागतं. म्हणजे हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. यानंतर बघूया अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे एकाच लाईनवर असणारे अँगल. बघा ही लाईन यम आहे. ह्या यम लाईनवरून ट्रान्सव्हर्सल गेल्यामुळे किती अँगल्स क्रिएट होतात? यम लाईनच्या अप्पर पार्टला बघा 2 अँगल्स क्रिएट होतात. अँगल ए अँड अँगल बी. परत बघा समजा अशी ही ट्रान्सव्हर्सल गेली आता यम आहे. यमच्या लोअर साईडला सुद्धा 2 अँगल्स क्रिएट होतात. अँगल डी अँड अँगल सी. बघा हे ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्स म्हणजे एक लाईन आहे आणि त्याच्यावरून ही यम लाईन जाताना दिसते. बघा ही यम लाईन. आणि असं बघितलं तर अँगल ए आणि अँगल डी सुद्धा कशावर दिसते तुम्हाला? एका लाईनवर दिसते. त्यानंतर बघा असं जर ट्रान्सव्हर्सलच्या ह्या साईडला बघितलं तर अँगल बी आणि अँगल सी एका लाईनवर दिसतात. म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे एका लाईनवर असणारे अँगल. बघा अँगल हे सगळं अँड आहे जे मी इरेज करते. का बरं? बघा ही लाईन आहे आणि या लाईनवरून क्रिएट होणारे अँगल ए आहे आणि अँगल बी आहे. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ती काय येते? 180 डिग्री. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन नेहमी असते. एका लाईनवरचे 2 अँगल्स असेल तर त्याची ॲडिशन असते 180 डिग्री. बघा अँगल ए आणि अँगल डी हे सुद्धा एका लाईनवर आहे. त्याची ॲडिशनसुद्धा काय होईल? 180 डिग्री. बघा अँगल बी आणि अँगल सी ह्या दोघांची ॲडिशन केली तर काय असते? 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे एका लाईनवर असणारे 2 अँगल त्याची ॲडिशन असते 180 डिग्री. आपण आता नेक्स्ट लाईनसाठी सुद्धा बघूया. मी इरेज करते. बघा लाईन यन आहे याच्यावर असणारे 2 अँगल दिसते. अँगल एच आणि अँगल ई हे अँगल्स आहे एका लाईनवरचे आणि 2 अँगल्स आहे एका लाईनवरचे 2 अँगल्स. याची ॲडिशन 180 डिग्री. परत तुम्हाला यनच्या लोअरला बघा अँगल जी
आणि अँगल एफ म्हणजे एका लाईनवरचे दोन अँगल्स याची ॲडिशनसुद्धा 180 डिग्री आहे. कुठे कुठे अँगल्स इन लिनियर पेअर आहे हे तुम्हाला दिसते. ही बघा अशी. आता इथे सुद्धा जी आणि एच आहे, हे सुद्धा एका लाईनवरचे अँगल आहे. याचीसुद्धा ॲडिशन काय ते 180 डिग्री. बघा ह्या साईडला बघा ई आणि एफ हे सुद्धा एका लाईनवर अँगल आहे. त्या दोघांचे ॲडिशनसुद्धा काय ते 180 डिग्री. बघा इथे अँगल्स इन लिनियर पेअरची ही प्रॉपर्टी बघितली आहे. त्यानंतर बघूया व्हर्टिकली अपोजिट. व्हर्टिकली अपोजिट अँगलची जी पेअर आहे त्याच लाईनवर मिळणार. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि अँगल ए असेल त्याचा व्हर्टिकल अपोजिट त्याच लाईनवर मिळतो. बघा असं क्रॉस बघायचं, हा असा क्रॉस बघायचा. एच्या एक्झॅक्ट समोर काय दिसते सी. त्यानंतर बीच्या एक्झॅक्ट समोर काय दिसते, याप्रमाणे असं क्रॉस बघितलं तर डी. ह्याप्रमाणे असते व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. लाईन एन आहे. बघा या लाईनवर अँगल एच आहे, दिसतंय अँगल एच आहे आणि अँगलचा व्हर्टिकली अपोजिट अँगल एफ. ह्या क्रॉसनी बघितलेलं आहे आपण, क्रॉसच्या मेथडचा यूज करून अँगल एफ. हे सुद्धा अँगल एच आणि एफ सुद्धा काय कॉन्ग्रुएंट आहे. आता इथे दिसतंय ई आणि इथे दिसतोय जी. हे सुद्धा काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि हे सुद्धा काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायसाठी यूज करायचं आहे. म्हणून हे सगळ्यांनी ह्या प्रॉपर्टी वेळ न घालवता लर्न करा. याच्यावर प्रॅक्टिस सेटसुद्धा आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावर बेस एक्झाम्पल सॉल्व घेणार आहोत. तर फ्रेंड्स इथे आपल्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.